व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी इथे कोणती रेसिपी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे पावभाजी. पावभाजी ही सगळ्यांनाच आवडते आणि बऱ्याच वेळा मी पावभाजीची रेसिपी अपलोड देखील केलेली आहे. पण आज मी जे तुम्हाला ही रेसिपी शेअर करणार आहे, परफेक्ट मेजरमेंट आणि परफेक्ट 4 ते 5 माणसं आरामात खाऊ शकेल अशी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अगदी यम्मी अशी टेस्ट झालेली आहे या पावभाजीची. आणि त्यासाठी आपल्याला इथे भाज्या लागणार आहे. इथे अर्धा किलो फ्लावर आहे, पण मी हा पाव किलो घेणार आहे, अर्धा करून घेणार आहे. 1 वाटी इथे वाटाणे घेतलेले आहे जे ग्रीन पीस, 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे आणि 2 शिमला मिरची घेतलेली आहे. 4 ते 5 लोकांमध्ये म्हणजे अगदी पोट भरून खाण्या एवढी ही परफेक्ट अशी ही पावभाजीची रेसिपी मी शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण रेसिपी म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, कुठेही न स्किप करता. आणि हे बघा, जसे की मी बोललेली, ही फ्लावर मला मी अर्धा किलो मार्केटमधून आणलेला, तर मला इथे पाव किलोच पाहिजे होता, तर मी बरोबर अर्धा हा फ्लावर कट करून घेतलेला आहे. त्यानंतर का आपल्याला फ्लावरचे छोटे छोटे तुकडे करायचे, अगदी छोटे पण नाही करायचे आहे. जे आपले फ्लावरचे दांडेकडचे भाग म्हणजे जे पानाकडचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकून द्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित हे सगळं काढलं पाहिजे. आणि मेन म्हणजे फ्लावर कसं साफ करताना नीट साफ करायला पाहिजे. जसं की तुम्हाला माहिती आहे, फ्लावर हा कसं त्याच्यामध्ये लगेच कीड तयार होते, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित साफ करताना लक्ष देऊन साफ करायचं आहे. थोडं देखील कुठे काळं वाटलं ना तर हे कट करून टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने मी जास्त मोठे किंवा जास्त छोटे असे हे केले नाही, मीडियम साईजमध्ये फ्लावरचे तुकडे केलेले आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, जर तुमच्या घरी कोणी अचानक किंवा सरप्राईज दिलं असेल पाहुण्यांनी, तर तुम्ही हे पटकन ही रेसिपी बनते. एकदा भाज्या कुकरला लावल्या की पटकन फोडणी घातली की ही भाजी रेडी होते आणि मेन म्हणजे खायला पण चांगली लागते. आणि सगळ्यांनाच आजकाल तर पावभाजी ही आवडतेच, त्यामुळे हे बनवायला काही जास्त वेळ नाही लागत. आणि मी जे तुम्हाला 4-5 लोकांसाठी जे पावभाजीची रेसिपी ही तुम्हाला दाखवणार आहे ती अगदी योग्य आणि परफेक्ट हे मेजरमेंट होईल. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, 4-5 लोक अगदी पोट भरून ही पावभाजी खातील एवढी अशी ही पुरते. त्यामुळे हे व्हिडिओ जे आहे तो कुठे स्किप करू नका. पूर्ण पावभाजीचा रेसिपी जी आहे ती तुम्ही संपूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. आणि त्यानंतर काही ते जे मीडियम 3 मी बटाटे घेतलेले, वरची साल काढून घ्यायची, म्हणजे बटाटा आपल्याला इथे सोलून घ्यायचा आहे. बटाट्याला देखील अगदी कुठे एखादुसरा डाग असेल तो काढून घ्यायचा आहे. स्वच्छ असे हे आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर मीडियम साईजमध्ये मी इथे कट केलेले आहे, म्हणजे साधारणतः मी हे तुम्ही बघू शकता, अर्धा म्हणजे एका भागचे 4 केलेले आहेत मी. आणि असेच म्हणजे एका बटाट्याचे 8 पीस केलेले आहे. छोटे मोठे इथे केले तरी काही हरकत नाही, कारण हे आपण कुकरलाच लावणार आहे, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यानंतर 2 शिमला मिरची घ्यायची आहे आणि त्यातल्या आतल्या जे बी आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. हे लक्षात ठेवा की आतल्या बी आपल्याला आठवणीने ह्याच्यामधल्या काढून घ्यायचे आहे. आणि हे बघा, शिमला मिरचीचे पण मी इथे अर्ध्या मिरचीचे 5-6 तुकडे म्हणजे संपूर्ण म्हणजे 8-10 तुकडे असे करून घेतलेले आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, तुम्ही जेवढं कुठलेही पदार्थ बाहेरून आपण ऑर्डर करणं त्यापेक्षा घरी बनवलं ना, त्याची टेस्ट अगदी योग्य आणि म्हणजे हेल्थसाठी पण चांगली आणि अगदी मस्त अशी होते. कारण काय माहिती आहे, आपण जेवढं बाहेरचं खाणं खाऊ ना तेवढं आपलं अनहायजेनिक असतं ते. त्यामुळे आपण हे घरी असं मस्त असं बनवलं ना तर मुलं देखील हे आवडीने खातात. त्यामुळे बऱ्याच काही रेसिपी अशा आहे की आपण हे घरी बनवलं ना त्याची टेस्ट अगदी मस्त अशी लागते आणि बाहेर न खाता आपण घरी हे सगळं एन्जॉय करू शकतो. त्यानंतर स्वच्छ हे आपल्याला 1-2 वेळा पाण्यातून धुवून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी काढून झाल्यानंतर हे आपल्या सगळ्या भाज्या कुकरला लावून घ्यायच्या. इथे तुम्ही जर कलर येण्यासाठी किंवा टेक्स्चर थोडा चांगला वाटण्यासाठी गाजर किंवा बीटरूट घालू शकता, पण गाजर आणि बीटरूटने थोडासा गोडवा येतो ह्या भाजीला, त्यामुळे मी इथे गाजर बीटरूट नाही घातलेलं, स्किप केलेला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर सगळ्या भाज्या इथे कुकरमध्ये घालून घेतलेल्या, एक छोट्या कुकरमध्ये घातलेला आहे. अर्धा चमचा भाज्या शिजताना कंपल्सरी तुम्ही हे मीठ घाला, जेणेकरून भाज्यांची टेस्ट खूप मस्त लागते. आणि 1 ग्लास इथे पाणी घातले, जास्त पाणी नाही घातलेलं. हे मीठ घालणं तुम्ही बिलकुल स्किप करू नका, ही टीप समजा. खूप छान अशी ही टेस्ट येते मीठ घालून. त्यानंतर छोट्या कुकर आहे म्हणून मी 4 ते 5 शिट्ट्या काढलेल्या आहे. अगदी मोठ्या कुकरला लावाल ना
तर 2 शिट्ट्या काढल्या तरी इनफ होतं. त्यानंतर मी इथे 3 टोमॅटो आणि 3 कांदे घेतलेले आहे. टोमॅटो पण थोडेसे मीडियम साईजचे आहे. कांदे इथे जास्त मोठे नव्हते, मीडियम साईजमध्येच होते. कांदे देखील आपल्याला हे वरची साल काढून स्वच्छ कांदा टोमॅटो धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे बारीक कट करून घ्यायचे आहे. जेवढ्या मी भाज्या दाखवल्या त्यासाठी हा 3 टोमॅटो आणि 3 कांदे परफेक्ट असं आहे. आणि हे बघा, म्हणजे मेजरमेंट इथे मी जेवढं सांगेल ना तेवढं त्याच पद्धतीने जर तुम्ही बनवली ना, तुमची देखील पावभाजी अगदी यम्मी आणि अगदी टेस्टी अशी होणार आहे. आणि तसंच आपल्याला इथे बारीक कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचे आहे. इवन दो तुम्ही कसं चॉपरने चॉप केलं ना तरी हरकत नाही, किंवा तुम्ही सुरीने कट केलं तरी हरकत नाही. हे बघा, बारीक असं हे कांदा आपल्याला इथे चिरून घ्यायचं आहे. आणि अशी जर तुम्ही नवीन किंवा बाहेर जे स्ट्रीट फूड वगैरे आहे ना ते घरीच बनवलं ना तर मुलं पण बाहेर खाण्याचा जास्त डिमांड करत नाही. त्यामुळे मी शक्यतो ट्राय करते जेवढं घरी बनवता येईल ना तेवढं ह्या घरीच बनवते. आणि हे बघा, व्यवस्थित असे आपले सगळे बारीक कांदे असे चिरून झालेले आहेत. तशाच ह्याच पद्धतीने आपल्याला इथे टोमॅटो देखील बारीक असे चिरून घ्यायचे आहे. आणि टोमॅटो म्हणजे अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. जास्त जसं थोडंसं जाडसर ठेवलं ना, आपण जेव्हा भाजी बनवतो म्हणजे ग्रेव्ही ह्याची करणार ना तेव्हा स्मॅश होताना थोडासा वेळ लागतो. त्यामुळे कसं आपला गॅस देखील जास्त वाया होतो. त्यामुळे इथे टोमॅटो अगदी बारीक बारीक चॉप करून घ्यायचा, जेणेकरून हा पटकन शिजतो आणि गॅस पण आपला वाचतो. त्यामुळे जास्त वेळ इथे न हे करता, गॅसवर न शिजवता इथे चॉप करतानाच अगदी बारीक असं करायचं आहे. दोन्ही कांदा टोमॅटो देखील व्यवस्थित हे बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला हे जे आहे ते फोडणी घालायचं आहे. आणि फोडणी घालताना पण बऱ्याच टिप आहेत, त्यामुळे इथे बिलकुलही तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण रेसिपी बघा आणि तुम्ही देखील मस्त अशी ही पावभाजी बनवा. इथे मी सर्वात आधी कढईमध्ये 2-3 चमचे, मोठे चमचे घेतलेले आहे. 2-3 चमचे इथे तेल घातलेलं आहे. 1 मोठा चमचा बटर घालायचं आहे तेल गरम झालं की. आणि बटर पण इथे घालणं खूप आवश्यक आहे. 1 चमचा इथे जिरं घातलेलं आहे. हे व्यवस्थित हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जिरं. मग इथे व्यवस्थित जिरं परतवलं की त्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा देखील आपल्याला अगदी म्हणजे फास्ट गॅसवर हे शिजवायचं नाही, मीडियम गॅसवर हे तुम्ही कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि कांदा इथे थोडंसं फ्राय व्हायला जास्त वेळ लागेल, तोपर्यंत आपला इथे कुकर पण थंड होतोय. तर आपण कुकर पण भाज्या ज्या आहेत थंड झाले की कुकर ओपन करायचं आहे आणि स्मॅश करून घ्यायच्या आहे भाज्या पटकन. हे बघा, तुम्ही बघू शकता मी अगदी 4 ते 5 शिट्ट्याच घेतलेल्या आहे. त्याने देखील मस्त असे शिजलेलं आहे. आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. हे बघा, व्यवस्थित अशा भाज्या हे स्मॅश झालेल्या आहे. इथे मात्र तुम्ही लक्षात ठेवा, भाज्या अगदी व्यवस्थित अशा स्मॅश केल्या पाहिजे. भाज्या स्मॅश होईपर्यंत इथे आपला कांदा पण हे बघा म्हणजे भाजलेला आहे. म्हणजे हलकासा म्हणजे थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहे. म्हणजे टोमॅटो घालून हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. पण इथे एक मी तुम्हाला टिप जे सांगते ना ती नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्ही देखील हे पटकन बनवू शकता पावभाजी. इथे मी कांदा टोमॅटो आणि 2 मिनिटाचं परतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथे मीठ घातलेला आहे. कारण हा टोमॅटो आणि कांदा जर शिजताना जास्त वेळ लागतो, त्यासाठी अर्धा चमचा जर मीठ घातलं ना तर 2-4 मिनिटातच आपलं हे कांदा टोमॅटो स्मॅश होते. तुम्ही बघू शकता अगदी असं स्मॅश झालेलं आहे. त्यानंतर 1 चमचा इथे हळद घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा जे आपल्या घरातला मसाला असतो तोच घातलेला आहे. आणि इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट कसं जास्त पण तिखट नसतं, पण ह्याचा कलर टेक्स्चर खूप भाजीला मस्त असा येतो, म्हणून इथे मी 2 चमचे लाल तिखटचा वापर केलेला आहे. तुम्ही जर थोडंसं स्पायसी खात असाल तर अजून एखाद दुसरं म्हणजे अजून अर्धा किंवा 1 चमचा टाकू शकता. पण इथे मी जास्त स्पायसी नाही बनवलेलं आहे, कारण माझ्या घरात 2 छोटी मुलं आहेत, त्यांना जास्त स्पायसी नाही होत. त्यामुळे मी इथे मीडियममध्येच ही पावभाजी हे बघा, अगदी हे आपल्याला सगळे मसाले असं तेल येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. त्यानंतर इथे मी फ्रेश मटार घेतलेले आहे. ॲक्च्युली हे मी आदल्या दिवशीच साफ करून फ्रीझरमध्ये ठेवलेले आहे, हे फ्रोझन नाही आहेत. कारण काय माहिती, मी वाटाणे सोलून अगोदरच आदल्या दिवशी ठेवलेले आहे.
आहे. वाटाणे घालून अगदी परतून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण लावून शिजवून घ्यायचं. हे बघा तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो बरोबर वाटाणे देखील आपले मस्त असे शिजलेले आहे. जास्त वेळ नाही लागत कारण हे फ्रेश मटर आहे त्यामुळे इथे वेळ नाही लागत आहे. व्यवस्थित हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर ज्या आपण भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहे ना त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहे आणि हे पुन्हा एकदा आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे एकजीव झालेलं पाहिजे. त्यानंतर इथे मी भाजी जेव्हा आपण फिरवतो ना इथे मी एकजीव झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं, म्हणजे साधारणतः 1 ग्लास पाणी इथे ॲड केलेलं आहे. आणि हे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर थोडंसं पातळ किंवा अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता, पण इथे 1 मोठा ग्लास इथे इनफ आहे. हे बघा किती मस्त असा ह्याचा टेक्स्चर येतोय आणि खूप छान अशी ही बनते. पुन्हा थोडंसं मी इथे स्मॅशरने स्मॅश केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये स्मॅशरने स्मॅश केल्यानंतर 1-2 मिनिटं आपल्याला हे उकळू द्यायचे आहे. त्यानंतर इथे मी जे मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता पावभाजी मसाला घातलेला आहे आणि इथे मात्र मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे किंवा गरजेनुसार, कारण आपण भाज्या शिजताना देखील मीठ घातलेलं आहे आणि प्लस टोमॅटो शिजताना पण. मग आपल्याला झाकण ठेवून 1-5-7 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किती मस्त असा कलर टेक्स्चर आलेला आहे आपल्या पावभाजीला आणि परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. हे बघा अर्धा लिंबाचा रस घातला ना अगदी फिरवून तुम्ही एकजीव केलं ना की इथे आपली परफेक्ट अशी पावभाजी रेडी झालेली आहे. अगदी पोट भरून तुम्ही 4 ते 5 लोक खाऊ शकतात एवढी ही मस्त अशी ही पावभाजी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर किती छान आलेलं आहे. मस्त यम्मी अशी ही पावभाजी बनते. आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि हे बघा किती गरमागरम मस्त अशी पावभाजी, त्याच्यावर वरून कोथिंबीर आणि त्याचसोबत कांदा आणि बटर घालून आणि लिंबू वरून पिळून ना ही पावभाजी खायला खरंच खूप मस्त लागते. त्याचसोबत मी पाव जे आहेत ना ते बटर थोडंसं लावून गरम केलेलं आहे, कारण पावभाजी बोलल्यावर बटर हे लागतंच आणि बटर लावून जर पाव तुम्ही गरम केले ना तर पावभाजीची टेस्ट अगदी वाव अप्रतिम अशी होते. त्यामुळे ही स्टेप देखील तुम्ही फॉलो करा. आणि डायरेक्ट जर पाव तुम्ही खात असाल, तुम्हाला आवडत असेल तर तसं देखील खाऊ शकता, पण बटर लावून मस्त असं पावभाजी खाल्ली ना वाव खूप छान अशी लागते. वरून बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर टेक्स्चर आलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटते, म्हणजे अगदी अशी टेम्पटिंग होते ही पावभाजी खाताना आणि मुलांना तर खूपच आवडली. आणि आजची रेसिपी तुम्हाला देखील आवडली असेल ना तर तुम्ही देखील घरी नक्की बनवा. हे बघा किती छान अशी झालेली आहे. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू.